तुमकां सगळ्यांक येवकार. मे म्हयन्याच्या लास्ट आठवड्याक आमी गोंयचे जनते मुखार लेबर गेट स्कॅम जे आसा हे दवरिल्ले. ताच्या नंतर जून 5 तारखेक आमी लोक आयुक्ता कडेन रीतसर कायदेशीर पद्धतीन कंप्लेंट दाखल केली, केस फायल केली. ताच्या नंतर जून, जुलय, ऑगस्ट, सप्टेंबर मेरेन आमी ही केस चलयली आनी केस चलयतकच सप्टेंबराच्या 16 तारखेक लोक आयुक्तान हाजेर निवाडो दिलो आनी सांगले की जे आमी आरोप केल्ले, जे आमी डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केल्ले, जे ताणें इन्व्हेस्टिगेट केला, हातून पूर्णपणे तथ्य आसा आनी हातून एसीबीची कारवाई जावपाक जाय. जर सिनियर ऑफिशियल्स आनी राजकारणी इन्वॉल्व जर आसात जाल्यार ही केस सीबीआय काडून दिवंक जाय. ह्या 4 म्हयन्याच्या पिरियडान आमी खुबशे आरटीआयज फायल केल्यो लेबर डिपार्टमेंटाक आनी जे आमी पार्ट 1 दाखयल्ले की भारतीय जनता पक्षाच्या वर्करांक पयशे दिल्ले, जे तांच्यांनी खुबशे जाणांनी रिटर्न केले. दिस वॉज पार्ट 1. आता आज तुमच्या मुखार पार्ट 2 गोंयच्या जनते मुखार हांव दवरता. कारण कळपाक जाय की पॅन्डेमिकाच्या टायमार जेन्ना गोंय राज्यूच न्ही, सबंद देश, संवसारभर इकॉनॉमिक परिस्थिती बिकट आसा. गोंय राज्या कडेन आमचे कडेन पयशे ना. सरकार 15 दिसांनी रीण काडपाक लागिल्ले, जे पयलीं दर म्हयन्याक काडटाले. आनी अशा वेळाचेर सरकारी तिजोरींतल्यान लुटमार करप ही अत्यंत खंताची गजाल आसा. लेबर गेट डिपार्टमेंटान लोकां मुखार दवरिल्ले की लेबर नेट म्हणटा कंपनीक कॉन्ट्रॅक्ट दिल्लो लेबराक रजिस्टर करपाक आनी ह्या कंपनी कडेन एमओयू सायन केलो 2019 जानेवारीन 17 आनी ह्या एमओयूच्या अंतर्गत फर्स्ट पार्टी आशिल्ली लेबर डिपार्टमेंट म्हणजे गोवा स्टेट वर्क्स बोर्ड आनी सेकंड पार्टी आशिल्ली लेबर नेट कंपनी. आनी त्या हातून जे एमओयू आशिल्ले तातून क्लियर टार्गेट आनी टायमलाइन तुमकां वाचून दाखयता. The parties will initiate the implementation of the project immediately within 1 month from the signing of the MOU, with minimum 500 workers to be enrolled for training within 1 month, and upon successful completion of training for a minimum 10,000 construction workers within 6 months of the MOU. हे सारखे ऐकत. Failing which the MOU will be treated as null and void. आता yet हो MOU लेबर डिपार्टमेंटान केलो 17 जानेवारी 2019. म्हणजे 2020 जानेवारी हो MOU सोंपलो. ताच्या मजगतीं लेबर नेट कंपनी 8 जानेवारी डॉक्युमेंट आसा माझ्या आरटीआयचेर हाडिल्ले. लेबर नेट कंपनी एक पत्र करता की एक्सटेंशन दिवचे म्हण एमओयू. आता तुम्ही ओरिजिनल एमओयू काढून पळयता जाल्यार खंयच एक्सटेंशनाची येना, क्लॉज ना. लेबर नेट कंपनीचो सीओओ राम कोलवेंदू म्हणून लेटर बरयता सेक्रेटरी गोवा बिल्डिंग एंड अदर कंस्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड श्रमशक्ती भवन 8 जानेवारी 2020. Respected sir, we would like to thank you for providing labor that offer to partner with Goa Building and Other Construction Work Welfare Board in rolling out training program across for construction workers. Over a period of 1 year, we have mobilized 14,282 workers across 125 panchayats
at 78 sites, out of which 5,452 have been registered and trained for the program. Registered for the program म्हणता तो म्हणजे ट्रेनिंग कंप्लीट झाला असे म्हणणं. registered for the program बघून दोरा. And we request you to for a smooth extension of the MOU to continue. We demand extension म्हणतात with regards to it. ह्याच्यानंतर या लेटराच्या बेसिसाचेर 17 जानेवारी 2020 डिपार्टमेंट नोट पुट अप करता. Dealing end. Secretary Goa Building and Other Welfare Board has received a letter from Ram Kolopennu and over the past period they have म्हणजे बेसिकली ते लेटरान किती आशिल्लें ते हांगा मेन्शन केला आणि अप्रूवला की हायर अथॉरिटीज मे डिसाइड ऑन द एक्सटेंशन ऑफ द सेम. आता जेन्ना पयली MOU दिल्ले कंपनीक इट वॉज पुट इन द मिटिंगेन टेंडर जावन आशिल्लो डायरेक्ट प्रपोजल कंपनीचो हाडून जी मिटिंग जाल्ली हाज्या पयली 19 पयली तातून एक कंपनीक टेंडर दिल्लें. ये फाईल वता मंत्र्यापर्यंत वता फाईल चेअरपर्सनापर्यंत वता बोर्ड आणि दे डिसाइड नोटिंग आसा हांगा Secretary Goa Building and Other Construction Welfare Board may kindly see the draft addendum to the agreement which is placed at page 161C for extension of the MOU for a period of 1 year from 17/1/2020 to 16/1/2021. The extension of MOU letter was submitted by Lift Private Limited, already approved by the Honorable Chairperson of the Works Board, which is at note placed at N3. Accordingly, this may be approved. ह्याच्यानंतर अप्रूवल होता. सो हाजेर आम्ही पयलो RTI विचारले की तुम्ही जे रिन्यूअल केला MOU whether this was done after the board meeting काय म्हणून. आन्सर बरे येता पॉवरफुल म्हणजे स्वतःक एक्सपोज करून घेतात. नो BOCWW board meeting has not taken place due to pandemic. आता म्हाका सांगा 17 जानेवारी MOU एक्सटेंड जाता. 17 जानेवारी 2020 MOU एक्सटेंड जाता. त्या वेळाचेर खंय पॅन्डेमिक आशिल्ले म्हाका तरी खबर ना. मिडिया वांगूय खबर आसतले 17 जानेवारीक आशिल्ले. 17 जानेवारी 2020 खंयच पॅन्डेमिक नाशिल्ले. सो हो एक क्लियर कट फ्रॉड म्हणजे हांगच्यान फाउंडेशन स्टार्ट जाता हाजी फटींगपणाची. त्यानंतर आम्ही विचारता तुम्ही किती म्हणून तुम्ही एक्सटेंड केले. MOU was signed when the work of training was not started at all as per the schedule. अरे तुम्ही म्हणतात करूकूच ना म्हणून कितें ट्रेनिंग जावकूच ना म्हणून आम्ही एक्सटेंड केले म्हणून. आता तुमकां हे दाखयता टार्गेट एंड टाइमलाइन्स. हातून तो MOU साइन केले तो क्लियर म्हणटा एग्रीमेंट जो साइन केला दोगांनी MOU will be treated null and void unless until minimum 10,000 construction workers are registered and trained within 6 months of MOU. So, कळलं तुमका किती फ्रॉड ते. आणि डिपार्टमेंट लेटर आता की आम्ही 5,000 लोकांक ट्रेनिंग दिल्या म्हणून. हांगाच थांबना जे आम्ही आनी हाडल्यात आमकां थोडे हातून पेमेंट कॅल्क्युलेट करात. त्याच्यानंतर लोक आयुक्तान डिपार्टमेंटाक एक क्वेश्चनर दिल्लो. जो क्वेश्चनरान ताका क्लियर कट विचारले बाबा नंबर ऑफ पर्सन्स एनरोल्ड फॉर ट्रेनिंग प्रोग्राम अँड सक्सेसफुली कंप्लीटेड द ट्रेनिंग 7,812 म्हणतात. कंपनी कितें म्हणटा हांगा लेटरान 5,000 रजिस्टर झाल्या फॉर प्रोग्राम ट्रेनिंग कंप्लीट झाला म्हणतात ते. हांगा 7,812 ट्रेन झाल्या. मागीर आम्ही क्वेश्चन विचारले हांगा RTIचेर बाबा तुम्ही कितले पयशे फारीक केले कंपनी. कारण 37 रुपीज 50 पैसा पर आवर एका मनशाच्या फाटल्यान लेबरा फाटल्यान कंपनीक फारीक केले. ते म्हणतात की 120 वरां आम्ही ट्रेनिंग दिलेत. आता आम्ही एक्सपोज केले मे एंडाक जुनान आम्ही कंप्लेंट घाली 5 तारखेक. जून 12 तारखेक कंपनीक पैसे वता. म्हणजे आमची केस लोक आयुक्तान झाली बेगीन हांगा पॅकअप म्हणजे कितें डील आहा हांची सरकारी लेवलाक
पॅन्डेमिकाच्या टायमार पयशे खातात आणि कंपनीक टिल डेट 2,54,00,000 2,54,95,053 रुपीज फारीक केल्यात. म्हणजे आम्ही एक्सपोज करून सुद्धा, कारण लोक आयुक्तान इंटरिम ऑर्डर दिवं नाशिल्ले, अशा वेळाचेर सुद्धा पॅन्डेमिकाच्या टायमार 14% बेस दाखोवन पयशे दिल्यात. 2.5 कोटी कंपनीक फारीक केल्यात. हे जे आम्ही नोट डाऊन केले, जे आम्ही इन्व्हेस्टिगेट केले आमच्या लेवलार, तातूंत सुद्धा सारखे गणितान बसना. आता धरयात हिशोब, खंयचो हिशोब जे हांच्यांनी 7,812 म्हणला आम्ही ट्रेनिंग केल्या, 7,812 आम्ही ट्रेनिंग केल्या म्हणटा. धरयात ते 120 वरां ट्रेनिंग जाल्ली आणि 37.50 रुपीज पर आवर आम्ही जर दिला जाल्यार ते पयशे जाता 3,52,00,000. आणि धरया कंपनीचो फिगर घेतलो तुवें, कंपनी म्हणटा 5,452 लोकांक आम्ही रजिस्टर केला ट्रेनिंगेक. ट्रेनिंग कंप्लीट केला म्हणतात ते, वी हॅव रजिस्टर्ड फॉर द प्रोग्राम. धरया ते अमाउंटाक जर धरले जाल्यार ते जाता 2,45,00,000. म्हणजे खंयचो तरी एक फिगर फिट जावंक जाय आशिल्लो, पण दोन्ही फिगर फिट जायना. 2,54,00,000 हे कंपनीक फारीक केल्या. हांगाच जायना. कंपनीन जे म्हळा की 7,812 लोकांक ट्रेनिंग दिला म्हणून लेबर डिपार्टमेंट सांगता. हातून जे एग्रीमेंट आसा, हातून एग्रीमेंटान क्लियर कट म्हळा की द सेकंड पार्टी म्हणजे कंपनी shall identify the project sites in the allotted cities, villages, talukas and district and collaborate with industry partners. The construction sites having construction workers, at least minimum 25 workers. And second party shall set up training centers at said sites. आणि खंयचे सायटीनी केले? बीजेपीच्या मंडळान करून सायटी फिक्स केल्यो. म्हणजे कंप्लीट फ्रॉड. एग्रीमेंटाचे व्हायलेशन, त्यानंतर एग्रीमेंट रिन्यू करप, आरटीआयचेर आमकां दिवप, बोर्ड मिटींग घेवपाक पावले ना कारण पॅन्डेमिक आशिल्ले म्हणून. त्या टायमाचेर पॅन्डेमिक स्टार्टूच जावन 17 जानेवारी. आणि असल्या वेळाचेर सरकारी तिजोरीचो लूटमार करप हे अत्यंत खंताची गजाल आसा. कारण लेबरा खातीर जे आशिल्ले पयशे, जे पयशे 227 कोटी ते पडूना ते लेबरां खातीर आहा, आणि लेबरांच्या वेलफेअरा खातीर आशिल्ले पयशे अशे तरेन लुटमार करप हे अत्यंत दुःखाची गजाल. हांव तुमकां एक पॅराग्राफ वाचून दाखयता ऑर्डर. हांवें तुमच्या मुखार दवरयला लास्ट टायम ऑर्डर लोकायुक्ताची, फक्त ऑर्डर पार्ट दवरली. आता ती 28 पेज आशिल्ल्या कारणान ताणें ऑब्झर्वेशन काढला. तो म्हणटा, as per the department, out of 5 answers, this indicates that 2,240 remains uncovered. As well as the 7,812 BOCW successfully completed training as per the department reply to the Lokayukta seems suspiciously high and imaginary. It leads to premise that it is LaborNet which has vested interest in boosting the enrollment, as more people would be available for skilling program which in turn would boost training revenues. म्हणजे तो म्हणता की जितले वाढून लागितले, इतले मनशांक ट्रेन केल्या, इतले मनीस रजिस्टर झाले, तितल्याच कंपनीक फायदो, तितल्याच जे इनवॉल्ड आसात कट घेवपाक तांकां फायदो. It would seem that there is reason it has taken the initiative of mobilizing 14,000 आणि कंपनी कितें म्हणटा की 14,000 लोकांक आमी मोबिलायज केला. एग्रीमेंट क्लियरली सेज, म्हणजे कशे सापडटात पळया तुम्ही. द फर्स्ट पार्टी म्हणजे डिपार्टमेंट. द फर्स्ट पार्टी शॅल फॅसिलिटेट मोबिलायझेशन ऑफ द बेनिफिशियरीज बाय प्रोव्हाइडिंग द लिस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऑलरेडी रजिस्टर्ड विथ द बोर्ड टू द कंपनी. म्हणजे एग्रीमेंटाचो पार्ट म्हणटा की डिपार्टमेंटान वर्करांची लिस्ट दिवप. डिपार्टमेंटाक जे लेटर करता कंपनी ते म्हणटा की आम्ही केला. सो कॉन्ट्रडिक्टरी. आणि पॅन्डेमिकच्या टायमार फटींगपणा करून 2.5 कोटी रुपया कंपनीक दिवप ट्रेनिंग जायनासतना, which is even indicted in the Lokayukta report. आणि ही आरटीआय आमकां पयर आयली जेन्ना आफ्टर द लोकायुक्ताचो पार्ट 1
जो जजमेंट आयलो हाच्या नंतर आमकां आरटीआय आयली मिटींग जाल्यार तुम्ही एग्रीमेंट हे करता आनी हांगा पॅन्डेमिक म्हणून दिता क्लियर कट क्लियर बरयलो बोर्ड मीटिंग हॅज नॉट टेकन प्लेस ड्यू टू पॅन्डेमिक. म्हणजे 17 जानेवारी म्हाका दिसना खंय तरी पॅन्डेमिक आशिल्लें म्हणून. इफ आय एम नॉट रॉंग म्हाका दिसता मार्च 22 तारखेक जनता कर्फ्यू जाल्लो आनी ताच्या नंतर मागीर लॉकडाऊन स्टार्ट जालें 2 दिसांनी. म्हणजे लुटमार करप आनी सरकारी तिजोरेक लूट करप हे लेबर डिपार्टमेंटान चालू जाल्लें आसा आनी हाजेरूय आमी आतां लिगल एडवायस घेतले. कारण what we had exposed earlier in part 1 now it looks like to be much smaller with this part 2. कारण एक वटेन तुम्ही फेक बेनिफिशरीज केले तांकां पैसे दिले तुमच्या वर्करांनी, दुसऱ्या वटेन त्या फेक बेनिफिशरींक ट्रेनिंग दिला म्हणून सांगून तांकां पेमेंटा केली कंपनी आनी थंयच्यान लुटमार चालू केला. सो दिस इज अटरली डिस्ग्रेस. लोक आयुक्तान जी ऑर्डर दिल्या हाजेर आमी ताबडतोब एसीबीन एफआयआर करचे. कारण हांगा 1-2 वी आर नॉट टार्गेटिंग एनी इंडिव्हिज्युअली. हांगा सरकारी तिजोरीचो प्रश्न आसा, सरकारी पैशांचो प्रश्न आसा, लेबर बारीक समाजाचे सरकारी लोकांचे पयसो आसा. कारण मुख्यमंत्री म्हणटा अंत्योदय तत्वाचेर चलपी आपले सरकार. अंत्योदय चलपा सरकार आशिल्लें जाल्यार हे अशे पयशे तुमच्या सरकारांतले कोण खायनाशिल्ले. आनी सरकारान हाजेर क्लियर येवचे, मुख्यमंत्र्यान हाजेर क्लियर येवचे कि whether he is going ahead with the ACB investigation or whether they are going ahead with the CBI investigation as per the directions of the Lokayukta, and we will cooperate. कारण this is the money of the state exchequer. आणि जे बिल्डर सेस दितात, बिल्डर जे पैसे दितात 227 कोटी रुपये तर पडून आणि त्याका फायनान्सचो हे लागना, अप्रुवल लागना, कारण बोर्ड डिसाइड्स. So this clearly looks this is a fraud. Another 2.5 crores have been paid to this company. We are examining the matter to file a criminal complaint now on these company officials and also all those who were involved in this file movement. This is utterly shame, disgrace. कारण लेबरासारख्या लोकांचे पैसे खावप. कारण प्रधानमंत्री सदांच म्हणटा मैं चौकीदार हूं. आता पळोवंक जाय देशाचो चौकीदार हांगा येयले चोर जे बसल्यात तांकां कितें करता तूं. कारण प्रधानमंत्री सदांच सांगता, प्रायम मिनिस्टर सदांच सांगता की बारीक लोकांक खातीर आपले सरकार जगता म्हणून, आपले सरकार बारीक लोकांक खातीर आहा म्हणून, आनी आपूण चौकीदार म्हणून. जाल्यार आतां कळपाक जाय ज्या तरेन हांगा लुटमार चल्ल्यात, ज्या तरेन सरकारी तिजोरीचो बुराक मारपाचो प्रयत्न जालो आनी हायट्स इज इवन आफ्टर वी कंप्लेंट जुनान तांकां पैसे दितात कंपनी. हांवें स्प्लिट मागिल्ले सारके. This clearly shows we demand a clear-cut investigation in this matter. Chief Minister should come on record. If not, we will take further course of action in this matter. दुर्गा फर्स्ट एग्रीमेंट केन्ना जाल्लो, रिन्यूअल केन्ना जाल्लो? रिन्यूअल जालो 19 रिन्यूअल केलो 17 जानेवारी 2020. फर्स्ट एग्रीमेंट केन्ना जाल्लो? फर्स्ट एग्रीमेंट 19 जानेवारी 2019 बोर्डाचो. लास्ट इयर. हय रोखडो. आनी एग्रीमेंटान जे आशिल्ले नथिंग वॉज कंप्लीट एज पर एग्रीमेंट. आनी एग्रीमेंट क्लियरली सेज द पार्टी शैल विल इम्प्लिमेंट द प्रोजेक्ट इमिडिएटली and within 1 month from signing of the MOU with the minimum 500 construction workers to be enrolled for the training within 1 month, and upon successful complete training of 10,000 workers within 6 months, failing which the MOU will be treated null and void. So अशें आसतना MOU एक्सटेंड केलो. MOU एक्सटेंड केन्ना केलो? 17 जानेवारी 2020. आजचेर म्हाका रिप्लाय दिला. आय आस्क स्पेसिफिक क्वेश्चन की तुम्ही बोर्ड मीटिंग घेतिल्ली? ना म्हणटा बोर्ड मीटिंग जावपूच ना पॅन्डेमिका खातीर. अरे 17 जानेवारी पॅन्डेमिक खंय आशिल्लें? त्या भायर आमी कंप्लेंट घालतलो तुम्ही 2.5 कोटी रुपया हे कंपनीक फारीक करतात. पयलीं म्हणल्यार बोगस बेनिफिशरीज which has been agreed upon by the Lokayukta in judgment. म्हणजे बोगस बेनिफिशरी ट्रेन करपाक तुम्ही
फारीक केला. This is a big racket. This is a big scam. We will go deep into this. We will see that this is taken to the conclusion and already part 1 जे आम्ही लोक आयुक्ताकडे घाला आणि लोक आयुक्ताची ऑर्डर दिल्या. We are waiting for government action on that. If not, we will take further course of action. In this matter, part 2, we will speak to our lawyers today. We will seek legal opinion and we will file a criminal complaint against this company. Thank you. म्हणजे लेबर नेट लेबर नेट नाही Labor net, बँगलोर बेस्ड Bangalore based. Clear cut fraud मध्ये.